आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिकच्या चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी काळसर रंगाच्या जांभळावर विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे। हिरे यांनी साकारलेली ही प्रतिमा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते। छोट्या आकाराच्या जांभळावर अक्रेलिक रंगात विठू माऊलींची सुंदर प्रतिमा साकारत हिरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली आहे। दरम्यान आपल्या कलाकृतीविषयी आणि आगळ्या वेगळ्या विठ्ठल भक्तीविषयी देव हिरे काय म्हणतायत पाहूयात। आज आषाढी एकादशी निमित्त जांभळावरील ही जी कलाकृती आपण बघत आहात, ही आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाला अर्पण केलेली एक नवीन कलाकृती आहे। तर जांभूळ हे फळ निवडण्यामागे कारण असं आहे की विठ्ठलाचा रंग हा काळा सावळा, तसंच जांभळाचा रंगही हा काळा आहे। तर काळ्या रंगाला आज सगळीकडे तिरस्काराने बघितलं जातं, परंतु अवघा महाराष्ट्र विठ्ठल भक्तीमध्ये या काळ्या रंगाच्या दर्शनासाठी न्हावून निघालेला आहे आणि पंढरपूरच्या दिशेने वारीच्या स्वरूपात हजारो लाखो लोक या विठ्ठलाच्या काळ्या दर्शनाच्या या स्वरूपाला बघण्यासाठी आज जात आहेत। तर हे जे काही दिवस आहेत हे बीजारोपणाचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बीज रोपण आणि विठ्ठलाची भक्ती हा संगम साधण्याचा यामागून प्रयत्न या कलाकृतीच्या माध्यमातून मी केलेला आहे। तर विठ्ठल मूर्तीला या जांभळावर अक्रेलिक रंगाच्या माध्यमातून आणि ब्रशच्या माध्यमातून साकारण्यात आलेला आहे। यासाठी मला 1.5 तास इतका वेळ या कलाकृतीसाठी लागला। तर हे जे जांभळावरील जी कलाकृती आहे ही आषाढी एकादशी निमित्त या विठ्ठल भक्तीला अर्पण करण्यात आलेली आहे। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।